अजून बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 1 त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 बघणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय दिलं आपल्याला, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट अँड जस्टिफाय युअर आन्सर. आता आपल्याला काय सांगायचं आहे की इथं इक्वल सेट्स कोणते आहेत आणि जर नसतील तर ते का नाहीये, तर आपल्याला इथे रिझन सुद्धा आपल्याला ते द्यायचं. आता फर्स्ट आपल्याला दिलं आहे a इक्वल टू अ सेट x नॉट 3x - 1 इक्वल टू 2. फर्स्ट काय दिलं आपल्याला, तर a चा सेट दिलेला आहे 3x - 1 इक्वल टू 2 चा. ओके, तर बघूया आपण हा सेट आहे की नाही हे आपल्याला जर नसेल तर आपल्या इथे रिझन सुद्धा द्यायचा. बघा आन्सर मध्ये काय येणार आपलं, a इक्वल टू x हा आपल्याला सेट सांगितलेला आहे. ए सेट मध्ये आपल्याला x आणि 3x - 1 इक्वल टू 2 म्हटलेलं आहे. ओके, तर बघा आपण सॉल्व्ह करून बघूया काय येणार. तर हिअर 3x - 1 इक्वल टू आपला आन्सर किती येणार इथं म्हटलंय 2 आहे. ओके, इथे काय घेतलं आपण, तर 3x इक्वल टू काय आला आपला, तर आपला आन्सर इथे 3 आहे. म्हणजे x इक्वल टू तर x इक्वल टू 1 आलं, म्हणजे a इक्वल टू किती आला, सेटचा आन्सर आपला 1 आलेला. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता बी मध्ये विचारलं आपल्याला, बघा काय, तर b इक्वल टू सेट काय, तर आपल्याला नॅचरल नंबर बट x इज अ नायदर प्राइम नंबर अँड नॉट अ कंपोजिट नंबर म्हटलेला आपल्याला. काय, तर आपल्याला एक असा नंबर पाहिजे की तो नॅचरल पण नाही कंपोजिट पण नाही. ठीक आहे, बघा आता बी मध्ये काय, तर आपला ऍज इट इज क्वेश्चन मध्ये काय दिला, बी सेट इक्वल टू काय, तर आपला x इज अ नॅचरल नंबर बट x इज अ नायदर प्राइम नॉर अ कंपोजिट अँड 1 इज अ ओनली नंबर विच इज अ नायदर प्राइम अँड नॉट अ कंपोजिट नंबर. म्हणजे कोणता आपला आन्सर, तर 1 हा असा नंबर आहे जो नॅचरल नंबर पण आहे आणि प्राइम पण आहे आणि कंपोजिट नंबर सुद्धा. आपला आन्सर किती आले, तर 1 झालाय. ए चं सुद्धा 1 आहे, बी चं सुद्धा आपलं 1 आलं. आता सी चं बघूया काय म्हटलंय, x इज अ बिलॉंग्स टू n. ओके, म्हणजे नॅचरल नंबर म्हटलं आपल्याला, तर x बिलॉंग्स टू n अँड x इज अ ग्रेटर दॅन 2 म्हटलेलं आहे. ओके, बघूया आता इथे काय म्हटलं आपल्याला सी मध्ये, तर बघा 1 इज द ओनली नॅचरल नंबर लेस दॅन 2. म्हणजे याचा आन्सर कसा आला आपला, तर इथे आपण या साईडने 1 घेतलेला आहे आणि इथे घेतला आपण 2, तर आपला 2 तर हा मोठा येता नाही इथे. ओके, म्हणून आपण लिहिलं तर लेस दॅन. ओके, म्हणजे x इक्वल टू किती आला आपला, तर 1 आलेला आहे. म्हणजे सी चं सुद्धा आन्सर किती आपला 1 आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 हे तिन्ही सुद्धा काय, तर आपले आन्सर सेम आलेले आहेत. मग काय, तर आपला आन्सर लास्टला बघा, द एलिमेंट इज अँड द सेट a b and c इज आयडेंटिकली फ्रॉम 1, 2 and 3 इज अ इक्वल सेट्स. कारण की या तीन याचा आन्सर काय आला आपल्याला, तर 1 झालेला आहे. म्हणून आपण याला काय म्हणतात, तर हे इक्वल सेट्स आहे. डिसाइड वेअर द सेट a and b आर इक्वल सेट्स अँड गिव्ह अ रिझन फॉर एनी. सेम जसं आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये केलेला आहे, फक्त इथे काय, तर थोडे चेंजेस दिले आपल्याला. बघा की a इक्वल टू काय म्हटलं, तर इव्हन प्राइम नंबर म्हटलं आणि बी मध्ये म्हटलं आपल्याला 7x - 1 इक्वल टू 13 म्हटलं. आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. त्यातला फर्स्ट आपण बघूया इव्हन प्राइम नंबर कोणता येतो, तो फक्त एकच नंबर येतो. कोणता, तर तो येतो फक्त आपला 2. मग आपण याला आन्सर कसं लिहिणार आहे, a इक्वल टू इव्हन प्राइम नंबर अँड सिन्स 2 इज द ओनली इव्हन प्राइम नंबर. काय, तर आपला आन्सर किती आहे, तर 2 हा फक्त इव्हन प्राइम म्हटलाय, तर 7x - 1 इक्वल टू 13 म्हटलं आपल्याला. ओके, आता त्याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. बघा b इक्वल टू काय, तर आपला 7x - 1 इक्वल टू 13. हा इथं काय, तर मायनस आहे. राईट हँड साठी गेल्यानंतर काय म्हणतात आपला प्लस होणार, म्हणजे हा किती झाला, तर 14. म्हणजे 7x इक्वल टू आला आपला 14. आता 14 डिवायडेड बाय आपण करणार 7, तर आपला आन्सर किती येते इथे, तर 2 येत आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आपली, तर 2 आहे. आणि a ची सुद्धा व्हॅल्यू किती आली होती आपली, सेट a ची व्हॅल्यू आपली b आली होती. सेट a ची व्हॅल्यू सुद्धा आपली 2 आली होती आणि सेट b ची व्हॅल्यू सुद्धा आपली काय, तर सेम आलेली आहे. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण की हा इक्वल सेट आहे. बघा विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट अँड वाय. आता आपल्याला इथे इक्वल सेट्स विचारले होते याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये, दोन्ही क्वेश्चनला. आता आपल्याला इथे विचारलं की एम्प्टी सेट्स कोणते आहेत आणि ते का आहेत, याचं आपलं रिझन सुद्धा द्यायचं आहे. ओके, बघा ए चं फर्स्ट मध्ये काय म्हटलं, तर ए सेट ऑफ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. काय, तर जे नॅचरल नंबर आपले असे पाहिजेत की ते 0 पेक्षा लहान पाहिजे. हे तर शक्यच नाहीये. का, कारण की नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, तर आपले 1 पासून सुरू होतात. यात तो अजिबात 0 येतच नाही. म्हणजे हा काय आपला एम्प्टी सेटच होणार. हे आपल्याला बेसिक माहिती आहे, बट आपल्याला इथे लिहायचं आहे. बघा काय लिहायचं आहे, आधी क्वेश्चन लिहिले आपण. आता आन्सर मध्ये काय लिहायचं, ए इक्वल टू एम्प्टी सेट आपला ऍज इट इज. म्हणजे ए इज अ एम्प्टी सेट. का, तर ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 1 म्हटलं आणि नॅचरल नंबर इज स्टार्ट फ्रॉम किंवा बिगन फ्रॉम. की हा होल नंबर पाहिजे तर आपण लिहिलं असतं की हा 0, 1, मग ठीक आहे. बट ते इथे रॉंग होणार आहे आपलं. सेकंड मध्ये काय विचार आपल्याला,
बी अ सेट एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 म्हटलंय. आता एक्स स्क्वेअर 0 काही अर्थच नाही या गोष्टीला, तर इथे सुद्धा हा सुद्धा आपला एम्प्टी सेट होणार आहे. का तो बघा, हिअर एक्स काय म्हटलं तर आपल्याला एक्स स्क्वेअर म्हटलेला आहे. ओके, एक्स स्क्वेअर इक्वल टू घेतला आपण 0, म्हणजे काय येणार तर एक्स इक्वल टू 0. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड कसं घेणार आहे, 0चा कोणता स्क्वेअरच बनत नाही. ठीक आहे, म्हणून काय घेतलं आपण आन्सर तर बी इज नॉट अ. बघा सेकंड मध्ये काय म्हटलं आपल्याला, बी इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हटलं इक्वल टू 0, म्हणजे काय येणार आपल्या इथे आन्सर एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 जसं तसा, म्हणजे एक्स इक्वल टू घेतला आपण 0, म्हणजे बीच्या सेटमध्ये आपल्याला काय लिहायचं तर हा आपला 0 येतं, म्हणजे हा कोण होता बी इज नॉट अ एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय, यात काहीच येणार नाही, बट यात आपला 0 येणार आहे. ओके, म्हणून आपला बी हा नॉट अ एम्प्टी सेट होणार आहे. थर्ड बघा, सी इज एन 5x-2 इक्वल टू 0 अँड एक्स बिलॉंग्स टू एन म्हटलेलं आपल्याला. ओके, बघा काय दिलं आपल्याला, सोल्युशन मध्ये करूया आपण. 5x आपण इक्वेशन घेणार आधी, 5x-2 इक्वल टू घेतला आपण 0 ला, म्हणजे काय येणार आपलं 5x इक्वल टू 2, म्हणजे x इक्वल टू किती घेतला आपण तर 5 चा सिम्पली काय केलं तर 5 दार केला, म्हणजे आपला आन्सर इथे येणार टू n म्हटलं, म्हणजे नॅचरल नंबरला बिलॉंग्स टू आहे का. बट बघा काय येणार तर बट x इक्वल टू 25 अँड इज नॉट अ नॅचरल नंबर म्हटलं आपण त्याला, काय म्हटलं तर, आणि हा काय होणार आपला एम्प्टी सेट होणार आहे इथे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघा, राईट द रिझन अँड व्हाय ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ द फायनाइट और इन्फायनाइट. फायनाइट आणि इन्फायनाइटचं आपल्याला बघायचं आहे. 10 and x इज अ नॅचरल नंबर. ठीक आहे, मग आता आपल्याला नॅचरल नंबर कोणकोणते माहिती असायला पाहिजे, स्टार्टिंग होते 1 पासून. आन्सर बघा काय येणार आपलं तर ए इक्वल टू सेट, सेटमध्ये काय येणार तर ऑल नॅचरल नंबर्स कधी तर 10च्या आधीचे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 10च्या आधी सर्व नॅचरल नंबर लिहिले. द नंबर ऑफ एलिमेंट इन ए आर अ लिमिटेड कॅन बी अ कुडंट ए इज द फायनाइट सेट. आपण याला काहीच म्हणू शकतो, याला आपण फायनाइट सेट म्हणू शकतो फक्त. सेकंड काय म्हटलं आपल्याला, बी मध्ये काय, सेकंड मध्ये बघा काय म्हटलंय, बी इक्वल टू वाय आर ग्रेटर दॅन -1 अँड वाय इज एन इंटीजर. आता याच्यात काय दिलं आपल्याला तर इंटीजरच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि ग्रेटर दॅन -1 वरती दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला दिले. ठीक आहे, त्या व्हॅल्यूने आपण बी इक्वल टू सेट्स ऑफ -4 -3 -2. आन्सर काय आपला, द नंबर ऑफ एलिमेंट इन बी आर अल्टिमेट अँड द अनकाउंटेबल अँड बी इज द इन्फायनाइट सेट. कारण की याच्यात अनकाउंटेबल नंबर्स आपले येणार आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणणार तर बी इज अ सी सेट ऑफ अ स्टुडंट ऑफ अ क्लास 9 फ्रॉम अ युअर स्कूल. ओके, काय म्हटलं सी मध्ये बघा, सेट ऑफ अ स्टुडंट ऑफ अ 9 स्कूल. ओके, क्लास नंबर म्हटलं आपल्याला 9 क्लास मधले स्कूल मधले मुलं आपले. द नंबर ऑफ अ स्टुडंट इन अ क्लास इज अ लिमिटेड कॅन बी अ काउंटेड. आपण एका क्लासमध्ये किती मुलं आहेत आपण ते काउंट करू शकतो, म्हणून आपण काय म्हणतो तर फायनाइट सेट, म्हणजे लिमिटेड मुलं आहेत आपल्याला. ओके, फोर्थ बघा, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. हा सुद्धा काय होणार तर आपला फायनाइट होणार, कारण की आपण मोजू शकतो ना किती राहतील म्हणून. द नंबर ऑफ पीपल इन अ विलेज इज लिमिटेड कॅन बी अ काउंटेड, म्हणजे आपला आन्सर येणार सेट ऑफ फायनाइट सेट्स. ओके, फिफ्थ मध्ये काय म्हटलंय, सेट ऑफ ॲपरेटस इन अ लॅबोरेटरी. ते सुद्धा आपण काउंट करू शकतो, हा सुद्धा काय येणार आपला फायनाइट सेट येणार आहे. नंतर काय म्हटलं आपल्याला, सेट ऑफ होल नंबर्स. आता होल नंबरचा सेट काय राहणार आपला तर इन्फायनाइट राहणार, कारण की स्टार्टिंग तर माहिती आपल्याला 0 पासून होत, बट एंडिंग नाही माहिती आपल्याला कुठपर्यंत, कारण की त्याला म्हणतो आपण इन्फायनाइट आहेत ते. ठीक आहे, त्यानंतर बघा 7 सेट ऑफ अ रॅशनल नंबर. ठीक आहे, हा सुद्धा काय येणार आपला तर इन्फायनाइटच राहणार, याला पण सुद्धा आपण काउंट करू शकत नाही.